हाय हॅलो नमस्कार। आज आपण आलो उमरोळी माहेरवाशिणी या प्रोग्रामसाठी आणि माझ्या बहिणी, माझी आई आणि मावशी सर्वांनी हाय करा। तर आजचा प्रोग्राम खूप छान आणि आनंदाचा आहे। उत्सव खूप महत्त्वाचा आहे आजचा आणि त्यामुळे आम्ही सगळे जमलोत आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करणार आहे। शॉर्टवर पण जाणार आहे आणि लॉंगवर पण येणार आहे। सर्वांनी भरभरून ह्या व्हिडिओला प्रतिसाद द्याल ही अपेक्षा तुमच्याकडून करते। तर सर्वांनी पुन्हा एकदा हाय करा कॅमेराला। माहेरवाशिणींचा प्रोग्राम, त्यामुळे सुरुवातीलाच इथे नोंदणी करताना आपल्या माहेरचंच नाव द्यायचं असं ठरलं होतं आणि त्याचप्रमाणे नावाची नोंदणी सुद्धा झालेली आहे। सुरुवातीलाच आम्हाला हळदी कुंकू दिलं आणि फुलांच्या पाकळ्यांनी इतकं छान असं हे स्वागत केलेलं आहे, अगदी मन भरून आलं। आणि सरपंच साहेबांनी जो एक तिथे वाक्य वापरला की तुमचं माहेर तुटलं नाही तर तुमचं माहेर हे उमरोळीचं ग्रामपंचायत आहे, अक्षरशः मन भरून आलं। या कार्यक्रमाला एक नवीन ऊर्जा आणि नवीन उत्साह मिळत आहे। कोण आला? आपलं येणं ही उपस्थिती नाही तर आमच्या साईडनी एक प्रतिमा आपली वाट बघते। ती प्रतिमा म्हणजे माता सावित्रीची, जिच्यामुळे आपण अबला नाही तर सबला आहोत, जिच्यामुळे आज आपण सगळेजण आहोत, शिकतोय, समाजामध्ये एक चांगले व्यक्ती म्हणून दिसतोय। ती दुसरी कोणी नाही, ती माता सावित्री। आजच्या दिवशी तिला विसरून चालणार नाही। स्वराज्य पथदर्शी समाजातल्या खूप साऱ्या बहिणींचे माहेर तुटलेले आहे। काही ना काही कारणास्तव बहुतेक बहिणी आपल्या माहेरात जात नसतात आणि ही जी संकल्पना केलेली आहे सरपंचांनी आमच्या गावच्या, अतिशय सुंदर संकल्पना आहे। आणि इथे आता महिला मंडळची जोरदार अशी एंट्री झालेली आहे। एका कोळी गीतावर नाचत नाचत आपल्या स्टेजकडे चालल्यात। आता तुम्हाला इथे मी गाणं जर ऐकवलं तर मला कॉपीराईट येईल, त्यामुळे मला क्षमा करा। परंतु ह्यांचा जो लुक होता तो अतिशय सुंदर होता। पिक्चरच्या हिरोईनना सुद्धा हा लुक बाजूला ठेवू शकतो असं मला तरी कुठेतरी वाटत होतं। खूप सुंदर, आणि ह्यांना तर मानाचा मुजरा असायलाच हवा। तर खूप सुंदर असं प्रत्येक जणाचं मन असं रममाण झालेलं होतं त्या कार्यक्रमामध्ये, जो उमरोळीची माहेरवाशीण असा कार्यक्रम सरपंच साहेबांनी आजच्या दिवशी राबवला होता। आणि प्रत्येक जण ह्या कार्यक्रमात अगदी आवर्जून हजर राहिलेल्या होत्या महिला। आणि त्याचबरोबर ज्या महिलांना येता आलं नाही त्यांनी काही आपल्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या पत्राद्वारे सुद्धा कळवल्या। काही मुंबईवरून काही पाहुणे आले होते, काही आजूबाजूच्या गावचे सरपंच आले होते। अगदी सर्वांनाच आमचं माहेर म्हणजे जे उमरोळी सर्वांनाच खूप आवडलं आणि मला सुद्धा ऐकताना इतकं सुंदर वाटत होतं की भाग्य लागतं अशा माहेरात जन्म घ्यायला, जे उमरोळी गाव आज अतिशय नावाजलेलं म्हणून ओळखलं जायला लागलं। आणि आज मला सुद्धा वाटतं की मी पण उमरोळीची माहेरवाशीण आहे, त्यामुळे मला माझ्या उमरोळी माहेराचा गर्व आहे। तर खूप छानपैकी सरपंच साहेबांना पुन्हा आमचा सर्वांचा मानाचा मुजरा, अगदी पाण्याची, जेवणाची, सगळ्यांचीच सोय अगदी उत्तमरित्या केली होती। आणि शेवटचा जो प्रोग्राम होत असतो तो म्हणजे डान्स करायचा। अगदी मनसोक्त सर्वांनी नाचायला गेलेले आहेत सर्वजण, आणि काही वर्गातल्या, काही आजूबाजूच्या नात्याच्या सर्वच महिला भेटलेल्या, मुली भेटलेल्या, खूप एन्जॉय केला। आणि शेवटचं असं म्हणते मी तुम्हाला की आमच्या आगरी समाजात असं म्हटलं जातं की माहेरवाशिणीचा आशीर्वाद खूप मोलाचा, मानाचा असतो। त्यामुळे ह्या मौल्यवान आशीर्वादात आम्ही आमच्या माहेरचा निरोप घेत असताना आम्ही सुद्धा आमच्या माहेराला हाच आशीर्वाद दिला की आमचं माहेर खूप मोठं होऊ दे, आमच्या उमरोळी गावचं नाव अगदी सर्वात मोठं होऊ दे, अशी मनातल्या मनात प्रार्थना करून आणि सर्वांचा निरोप घेतला। सर्वांनी फोटो काढले, व्हिडिओ काढले, खूप छान वाटलं, मन अगदी भरून आलं होतं हे माहेरचं निरोप घेत असतानाच। आणि इथे बघा, इथे छानपैकी मंगळागौरींचा जो व्हिडिओ, मी तुम्हाला आवाज देऊ शकत नाही या गाण्याचा, परंतु खूप सुंदर ह्या महिलांनी इतकी मेहनत केली होती, अगदी ह्यांना सुद्धा मानाचा मुजरा। आणि असंच काहीतरी नेहमी करत राहूया आणि आपल्या गावाला पुढे नेण्याचा नेहमी कायम प्रामाणिक प्रयत्न आपण ठेवूयात। सरपंच साहेबांनी सुद्धा ह्या सर्वांमध्ये जास्त मेहनत घेतलेली आणि असेच घेत राहूया सर्वांनी आपल्या गावासाठी मेहनत, आपल्या गावाला खूप पुढे घेऊन जाऊया। आणि जेव्हा केव्हा सरपंच साहेबांना मदत लागेल गावकऱ्यांची, तेव्हा गावकऱ्यांनी नक्कीच त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे मी ह्या व्हिडिओतून सर्वांना सांगते। आणि
आमची जर का लेकीबाळींची सुद्धा काही सरपंच साहेबांना मदत लागली तरी अगदी आवर्जून त्यांनी सांगावं, आम्ही सुद्धा कुठल्याही क्षणाला आपल्या गावाच्या मदतीला नक्कीच पोचू आणि तेच आमचं सौभाग्य असेल. तर अगदी खूप छान असा प्रोग्राम झालेला आहे आणि ह्याच्यात सर्वांना शेवटला अगदी वाणसुद्धा, हळदी कुंकू देऊन वाणसुद्धा सरपंच साहेबांनी सर्वांना दिले. पुन्हा एकदा म्हणेन, पूर्ण गावाचे आणि सरपंच साहेबांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.